सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कालावधीत संचालक मंडळाने केलेल्या कामकाजामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने आणि चालू असलेली चौकशी थांबवल्याने या संदर्भात आमदार सदाभाऊ खोत यांनी आज सभागृहात लक्षवेधी भूमिका मांडली आहे। सहकार मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर देत कलम 88 नुसार सुरू असलेल्या चौकशीला जैसे थे आदेशचा स्टे उठवण्यात आलाय। बँकेच्या चौकशी दरम्यान जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कालावधीत संचालक मंडळाने केलेल्या कामकाजामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याने सरकारी विभागाकडून छत्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली। चौकशी अहवालात अपहार झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर 83 नुसार चौकशी सुरू करण्यात आली। त्या चौकशीत 50,57,00,000चा अपहार झाल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर कलम 88 नुसार चौकशी सुरू केली, परंतु कलम 88 नुसार चौकशी करताना कलम 83 मधील 21 मुद्दे वगळण्यात आले। ते मुद्दे कलम 79 खाली घेण्यात आले। ते 21 मुद्द्यांमध्ये जवळपास 100 कोटींचा अपहार झाला होता। तत्कालीन बँकेच्या संचालक मंडळाने सहकार मंत्र्यांकडे अपील केलं। त्यानंतर 88 नुसार सुरू असलेल्या चौकशीला सहकार मंत्र्यांनी जैसे आदेश दिला। या बँकेमध्ये नोकर भरतीत देखील मोठा भ्रष्टाचार झाला होता। त्याचप्रमाणे माणगंगा साखर कारखाना, बाबासाहेब देशमुख सूतगिरण, जत साखर कारखाना या संस्था नियमबाह्य पद्धतीने मोठा अपहार करून बँकेने आपल्या ताब्यात घेतल्या। या घोटाळ्यासंदर्भात आज विधान परिषदेत लक्षवेधी भूमिका मांडली। त्यानुसार कलम 88 नुसार सुरू असलेल्या चौकशीवरील स्टे उठवून ती चौकशी पुन्हा सुरू करणार का, या संबंधित चौकशी पूर्ण होईपर्यंत सध्याचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमणार का, पूर्वी झालेल्या नोकर भरतीत मोठा भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी करणार का, अशा पद्धतीने लक्षवेधी प्रश्न दरम्यान उपस्थित केले। सहकार मंत्र्यांनी सकारात्मक उत्तर देत कलम 88 नुसार सुरू असलेल्या चौकशीला जो जैसे थे आदेश देण्यात आला होता तो स्टे उठवण्यात आल्याचं सांगून बँकेच्या चौकशी दरम्यान जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सांगली घेतो ना, हे झाल्यानंतर तुम्ही लेट आलात। या बँकेमध्ये एक सिरियल नंबर 2015 ते 2021 या कालावधीमध्ये संचालक मंडळाने त्यांची विनंती आली म्हणून घेतली, गैरकारभार केलेला आहे। ताई त्यांची विनंती आली होती, बोला तुम्ही बोला। या संदर्भामध्ये अनेकांनी बँकेच्या विषयी चौकशी करण्यात यावी, कामकाजाविषयी अशा तक्रारी केलेल्या होत्या आणि ह्या बँकेची चौकशी कारभाराची झाली पाहिजे अशी मागणी काही संचालकांनी सुद्धा केलेली होती। आणि या मागणीमध्ये संचालकांचं जे काही म्हणणं होतं त्या अनुसार निश्चितपणानं काही चौकशी समिती या ठिकाणी स्थापन झाल्या आणि मला वाटतं 2-3 चौकशी समित्या या ठिकाणी स्थापन करण्यात आल्या आणि त्या सगळ्या चौकशी समित्यांचा अहवाल हा शासनाला प्राप्त झालेला आहे। आणि या अहवालामध्ये काही चौकशी समितीने या ठिकाणी या बँकेवरती दोष आरोप सुद्धा या ठिकाणी ठेवलेले आहेत। चौकशी समितीचे अहवाल बघितले तर ते 300-400 पानाचे अहवाल आहेत आणि एवढे मोठे अहवाल आल्यानंतर सुद्धा या बँकेच्या संचालक मंडळावर कोणत्याही पद्धतीची कारवाई होत नाही। सभापती महोदय, परत काही संचालकांनी या सहकार मंत्र्यांच्याकडे मागितला आणि सहकार मंत्र्यांनी सुद्धा पूर्वी जैसे थे अशा पद्धतीचं धोरण अवलंबलं आणि ज्यांनी चौकशी केली पाहिजे अशा पद्धतीची मागणी केली ते सुनील फराटे एका सामान्य शेतकऱ्याच्या पोरावरती बँकेनं 500 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला। म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे अशी एकंदरीत ही परिस्थिती आहे। विना सहकार नाही उद्धार, म्हणजे सहकारामध्ये नेमका कुणाचा उद्धार करायचा आहे, कुणाचा उद्धार चाललेला आहे हा आता पडलेला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या समोर प्रश्न आहे। या राज्यामध्ये सहकार वाचला पाहिजे आणि म्हणून आता आपण मंत्री महोदय अभ्यासू आहेत, ग्रामीण भागातले आहेत, शेतकऱ्यांचं कळवळ असणारे आहेत। सदाभाऊ तुम्ही सर्वात अनुभवी सदस्य आहात सभागृहात, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरे करणार आहोत।
या प्रश्न घ्या. सहकार वाचवूया अशी आता आपल्याला घोषणा करावी लागेल. सदाभाऊ नाही, 1 मिनिट सभापती महोदय. यामध्ये एवढा मोठा या बँकेनं भ्रष्टाचार केलाय. एक बाबासाहेब देशमुख सूतगिरण आटपाडी हिचा निलाव जाहीर होतो 40 कोटीला, विकली जाती 10 कोटीला. शासनाचं 24 कोटी रुपये भाग भांडवल, त्याचा 1ही रुपये दिला जात नाही. आणि 99 कोटी रुपयाची स्टॅम्प ड्युटी 6.5 कोटी रुपये भरली जाते. जर तुम्ही तिला 10 कोटीला विकली असेल तर स्टॅम्प ड्युटी 99 कोटीची का घेतली? म्हणजे हा सुद्धा प्रश्न. दुसरं, या अहवालामध्ये महांकाली साखर कारखाना याची जमीन आहे 280 एकर. आता तोही कारखाना विक्रीला काढलाय. तिथं गुंठ्याचा भाव आहे 35 लाख रुपये. अरे 10, 15, 20 एकर जमीन विकली तरी कारखाना कर्जमुक्त होऊ शकतो. या जत साखर कारखाना 250 एकर जमीन 40 कोटीला विकत घेतला. जमिनीचा भाव तिथं 40 लाख रुपये गुंठा आहे. सभापती महोदय, या बँकेनं अशा अनेक नाही, मी बेसिक प्रश्न विचारतो. सभापती महोदय, या बँकेनं एक शाखा बांधली इस्लामपूरला. तिचं इमारतीचं बांधकाम 3.5 कोटीचं आणि फर्निचर 4.5 कोटीचं. म्हणजे म्हशीपेक्षा रिडकू मोठं. म्हणजे निश्चितपणानं या पद्धतीनं घोटाळा केलाय हा. पण सहकार विभाग त्याच्यावर कोणतीही कारवाई करायला तयार नाही. मी आदरणीय मंत्री महोदयांना विचारतो की सहकार विभागानं जी चौकशी समिती नेमलेली होती, या प्रश्न चौकशी अहवालात तथ्य आढळल्यामुळं 83 अनुसार चौकशी आपल्याच विभागानं केली. पुन्हा चौकशी अहवालामध्ये 50 कोटी 57 लाखाचा अपहार झाला असल्याचा ठपका डॉक्टर प्रिया दळणकर आणि त्यांच्या चौकशी समितीनं मान्य केला. नंतर कोल्हापूर DDR यांनी 88 अनुसार चौकशी चालू केली. नंतर त्या चौकशीला जैसे थे भाऊ प्रश्न घ्या. मला विनंती करायची आहे सहकार मंत्री महोदयांना, 88 ला जे जैसे थे आदेश केलेला आहे तो आदेश तुम्ही संचालक मंडळ तुम्ही बरखास्त करणार का? आणि 83 मधील जे 21 मुद्दे वगळण्यात आलेले आहेत ते 88 अनुसार तुम्ही घेणार का? आणि दुसरं, कर्ज 1 मिनिट, बँकेनं नोकर भरतीमध्ये पूर्वी घोटाळा केलेला आहे. नवीन जो प्रस्ताव आलेला आहे नोकर भरतीचा नाकारणार का? कारण खाली दर आता 25 लाख रुपये. 6 मिनिटं गेले. 6 मिनिट. धन्यवाद. विचारलं प्रश्न. आता कळालं सदाभाऊला चार्ज नाही द्यायचा म्हणून. 6 मिनिट झाले तुमचे फक्त प्रश्न विचारायला. माननीय मंत्री महोदय, सदाभाऊंनी अतिशय प्रश्न विचारला, योग्य प्रश्न विचारला. तुम्ही बसा आता. बोला मंत्री महोदय. सचिन भाऊ, पळून जायचं काय कारण आहे? पळून जायचं काय कारण असेल? सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक लिमिटेड बँकेमध्ये कामकाजामध्ये भ्रष्टाचार झालाय हा पहिला त्यांचा आरोप होता. त्याप्रमाणे त्याची चौकशी केली. DT छत्रीकर विभाग, निबंधक, सहकारी संस्था, लेखापरीक्षक कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. सदर चौकशी समितीचा अहवाल 16/6/23 रोजी प्राप्त झाला आहे. सदर चौकशी अहवालामध्ये अपहार झाल्याचे निष्कर्ष नमूद करण्यात आलेले नाहीत. पहिल्या प्रश्नाचं त्यांच्या उत्तर. दुसरा, बँकेने नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना, सहकार कायदा व बँकेचे पोटनियम याचे उल्लंघन करून सुरक्षित कर्ज वाटप केल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनात आलेले आहे. उल्लंघन झालेलं आहे, अनियमितता झालेलं आहे असं सांगितलेलं आहे. सदाभाऊंनी दुसरं सांगितलं की 2-3 प्रकारचे ठपके ठेवलेत बँकेवर. कलम नंबर 88 चौकशी आदेशातून काही मुद्दे वगळलेले आहेत. ह्या काही गोष्टी बरोबर आहेत. कलम नंबर 83 मध्ये एकूण 7 मुद्द्याबाबत आक्षेप घेतले आहेत. त्यापैकी 88च्या चौकशी आदेशामध्ये 4 मुद्दे समाविष्ट आहेत. उर्वरित 3 मुद्दे खालील प्रमाणे आहेत. सदर 3 मुद्द्यापैकी सकृत दर्शनी अनुक्रमांक 1 व 2 च्या मुद्द्याबाबत
बँकेत आर्थिक नुकसान संभावते. आवश्यकता भासल्यास सदर मुद्दे कलम 88 अन्वये चौकशीच्या पुरवणी आदेशात घेता येतील. तथापि कलम नंबर 88 अन्वये चौकशीच्या आदेशात शासनाने यापूर्वीच्या मंत्री महोदयांनी एक थोडीशी ऑर्डर केली होती. जैसे ते आदेश स्टेटेड को दिलेला आहे, त्याच्यावर आता अपील निर्णय होणार आहे. आणि त्यांनी जे सांगितले होते की 3 मुद्दे कोणते आहेत, तर एक विश्वकर्मा प्लाउड अँड ग्लास सेंटर विटा 69 लाख रुपये 22,000चा. दुसरा मुद्दा होता 36 लाख फर्निचर नूतनीकरणाचा जादा वाढीव दर 14,57,000चा. तांत्रिक पदे भरणे सेवकाच्या पगारवाढीबाबत 35,88,000 रुपयाचा हा पगारावरचा खर्च आहे. भरतीच्या चौकशीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही. दुसरा चौकशी अहवालामध्ये समाविष्ट एकूण मुद्दे होते 32 पैकी 3 मुद्दे दुबार आलेत. एकूण मुद्दे 29 राहिले. कलम नंबर 83 अन्वये चौकशीमध्ये समाविष्ट मुद्दे 23 मुद्दे, यामध्ये उपमुद्द्यासह 45 मुद्दे आहेत. आणि तिसरा मुद्दा आहे कलम नंबर 58 प्रमाणे अन्वये समाविष्ट मुद्दे 4. चौथा मुद्दा कलम नंबर 79 अन्वये निर्देश दिलेले मुद्दे 19. आणि पाचवा मुद्दा आहे 88 कलम नंबर 79 चे निर्देश न दिलेले मुद्दे एकूण 6. अशा प्रकारचे हे सगळे आपल्याकडे मुद्दे आहेत. आवश्यकता भासल्यानंतर 29 + 6 25 मुद्द्याबाबत बँकेने कलम नंबर 19 निर्देशात पूर्तता अहवाल अवलोकन करून कलम नंबर 83 व 88 चौकशीकरिता आदेश देता येतील. तथापि 88 अन्वये चौकशीच्या आदेशात आज या शासनाने जैसे ते याला स्टे दिलेला आहे, जैसे ते स्टेटेड को, तो उठवून आपण ताबडतोबीने चौकशी करून या गोष्टीची शहानिशा करून दोषी असतील तर त्याच्यावर योग्य ते कारवाई केली जाईल. अशा प्रकारचं सदाभाऊ आपण काम करू. घ्या सदाभाऊ, पटकन घ्या. आपण महोदय, मी मंत्री महोदयांचं अभिनंदन करतो की त्यांनी 88 अनुसार जी चौकशीला स्थगिती दिलेली होती ती उठवून पुढे तिची सुनावणी घेतली जाईल. निश्चितपणाने मी तुमचं अभिनंदन करतो. परंतु या ठिकाणी 50,57 लाखाचा अपहार झालेला आहे. हा चौकशी अहवाल माझा नाही आहे, ती समिती आपण सहकार विभागाने नेमलेली होती आणि त्यातून स्पष्ट झालेलं आहे. माझं याच्यावर मत आहे की या संचालक मंडळांच्या वरती फौजदारी स्वरूपाचे गुन्हे आपण दाखल करणार का, आणि जो अपहार झालेला आहे एवढ्या रकमेचा जो अपहार झालाय तेवढी रक्कम त्यांच्या शेत जमिनीवरती बोजा म्हणून आपण चढवणार का, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि अजून एक प्रश्न की इथून पुढच्या काळामध्ये कोणताही साखर कारखाना किंवा सूत गिरण ही विकता येणार नाही, कारण ती शेतकऱ्यांचीच राहील आणि आपल्याला सहकार वाचवायचा आहे. याबाबत आपली भूमिका काय?